साठ्यांचा जय हो, डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो। शिंदे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। जसाई अजूनच्या वाघमारे आले का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त किरण माने उमेद चव्हाण यांच्या गेली सातत्याने संघ असताना उमेद चव्हाण संघ तो लढा केलेला आहे, तरी भारतरत्न मिळालाच पाहिजे अण्णाभाऊंना। त्यासाठी रक्ताचं पाणी हे उमेद चव्हाण यांनी केलेलं आहे। गेली 35 वर्ष झाले राजकारणात उमेद चव्हाण सातत्याने पाठपोट पुरावा करतात। बरेच नेते येऊन गेले पण त्यांचे काय दखल झाले नाही। आज अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाचं हाल एवढा आहे की नेते लोक नुसती येतात जातात, फायदा करून घेतात, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही व जीवनाचं त्यांनी रक्त केलं चव्हाणांनी, पण त्याच्या यश अजून आलेलं नाही। तर भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभाऊंना साठेंना दिला तरच ती कुटुंब व त्यांचं काहीतरी होईल व त्याच्यासाठी चव्हाणांबरोबर आम्ही कार्यकर्ते आमची परदेश समाजना डॉक्टर साठे आम्ही संघ आहे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज मी घोषणा करतो की उमेद चव्हाण यांना तिथं भारतरत्न अण्णाभाऊ साठेंना दिलाच पाहिजे। नाही दिला कोण म्हणते देत नाही, दिल्याच्या राहत नाही। आज मी घोषणा करतो आणि मी समाप्त। आज खरं तर आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतंय। आज हे अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आजही ते उपाशी आहे, त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे। काल आम्ही वाटेगावमध्ये ज्योत आणण्यासाठी गेलो होतो, त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला, मात्र ते कुटुंब आजही उपाशी आहे। ह्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे। आम्ही एका बाजूला जयंती साजरी उत्सवास करतो आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंचं कुटुंब दुःखी आहे। ह्याचा मला फार काल दुःख झालेला आहे आणि याचा आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन, याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळाला पाहिजे। मात्र गेल्या अनेक वर्षाची ही मागणी सरकार मात्र पूर्ण करत नाही। इथल्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे, मात्र जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एक महिन्यात आम्ही विधानभवनावर ही दिंडी नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमचं दुःख वेदना सांगणार आहोत। आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही विधानभवनावर जाणार आहोत। वेळ प्रसंगी जर का अण्णाभाऊंना भारतरत्न दिला नाही, अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव बंदी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो। लोकशाहीर आनंदाचा दिवस असताना आज 100 वर्ष 104 वर्ष झाली तरीही अण्णाभाऊ पहिले वंचित होते, आजही त्यांचं कुटुंब वंचित आहे। ही फार खेदजनक बाब आहे। सरकारचं दुर्लक्ष आहे। गेले 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस उमेश चव्हाण यांनी प्रस्ताव दिला होता, यावरती आम्ही लक्ष घालून अण्णाभाऊंना भारतरत्न देऊ हे वचन दिलं होतं, पण ते आजपर्यंत काय त्यांना पूर्ण करता आलं नाही। तर येत्या महिनाभरात आम्ही अण्णाभाऊसाठी कुटुंबांना सोबत घेऊन विधानभवनावर धडक मोर्चा काढणार आहोत आणि विधान परिषदेच्या आपला जे इलेक्शन होईल यापूर्वी जर झालं नाही तर आम्ही गावबंदी आमदार खासदार आणि जे नेते मंडळी दरवर्षी 18 जुलैला आणि 1 ऑगस्टला येतात तर त्यांना आम्ही बंदी करणार आहोत। त्यांच्या सौभाग्यवती चव्हाण मॅडम आणि सर्व मंडळी महाराष्ट्र यांच्या हस्ते चव्हाण दाम्पत्याचा तसेच डॉक्टर साठे यांचा
सत्कार करण्यात येत आहे आमचे सेलिब्रिटी जयंती साजरी होते. खरं तर अण्णाबाईमध्ये आमचे गुरु आहेत या ठिकाणी. अण्णाबाई जिल्ह्यातील अमरगाव असतील, रमाकांत साठे आहेत, आमचे जयंती उत्सव समितीचे गारफाडी साहेब आहेत, पाटोळे साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे सतीश शिंदे आहेत, बाबर साहेब आहेत. बाबर साहेबांची फार मोठं योगदान आहे. किरण माने, त्याचबरोबर सर्व आमच्या मनीषा चव्हाण आहेत. माझ्याबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन असेल, मोर्चा असेल यामध्ये सहभागी असतात. खरं तर अण्णाभाऊची जयंती आम्ही उत्साहात साजरी करत असतो. त्याच्या अगोदर अण्णा आमचे साक्षीदार आहेत. अण्णाभाऊची जयंती अण्णाभाऊ आम्हाला ओळख नव्हती, पण खऱ्या अर्थानं अण्णा वायदेवी असतील, आमचे गिनादेवी असतील, आमचे बाबासाहेब असतील, यांनी आम्हाला अण्णाभाऊची ओळख करून दिली. आणि मग आमच्या मनामध्ये आमच्या विचारात डोक्यात अण्णाभाऊ आले. मग आम्ही आता जयंती असू द्या एक दिवसाचा सण आहे, मात्र उत्सव हा दरवर्षी म्हणजे वर्षभर आम्ही साजरा करत असतो. काय ना काय निमित्त असतं, काय ना काय सामाजिक उपक्रम असतात. सर्व मंडळी आम्ही जरी वेगवेगळे असलो पक्षाचे तरी आम्ही विचारानं मात्र एकत्र जयंती उत्सव साजरा करीत असतो. आणि याबद्दल मी आमचे किशोर गारफाडे असतील, अण्णाबाई असतील, बाबर असतील, ज्यांना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे, त्याला मी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. खरं तर याच्यापेक्षा अनेक आपले कार्यक्रम वाढले पाहिजे. पुतळाही गारफाड्यांनी आमच्या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यासाठी माननीय खासदार उदय पाटे यांच्याकडे मागणी केली होती. त्या पाठपुराव्यालाही यश आलेलं आहे. आणि त्याबद्दल मी सर्व अण्णाभाऊसाठी कृती समिती असेल, सर्व जिल्ह्यातला महाराष्ट्रातला मातृ समाज असेल, कारण का पश्चिम महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंचा उभा पुतळा नाही असं मला वाटतं. पुण्यामध्ये आहे, मात्र सांगलीला नाही, सातारला नाही, कोल्हापूरला नाही, मात्र इथं उभा पुतळा होतोय. त्या पुतळ्याचं सुद्धा लवकरात लवकर अनावरण व्हावं आणि त्याचं काम गारफाडे साहेब चांगल्या दर्जाचं व्हावं अशी मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आणि विनंती करतो. आणि याच्यापेक्षा आपण पुढच्या वर्षी नियोजनबद्ध कार्यक्रम चांगले आम्हाला करूया. कारण का तुम्ही आता आदर्श आहे, बाबर असतील, तुम्ही असाल, आता बेगारचे नाना नाईक ते येऊ शकत नाहीत, आधार आहेत, मात्र त्याने आम्हाला अण्णाभाऊची ओळख करून दिली. अण्णाच्यामुळे अण्णाभाऊची ओळख झाली. कारण का अण्णाभाऊचा फोटो आणि अण्णाभाऊचं ऑफिस अण्णाच्याला आम्ही यायचो, ऑफिस खाली होतं तिकडं. ते ऑफिसचं खरं तर युटिलिटर असेल किंवा महामंडळाचा निधी असेल त्याचं खरं तर उदाहरण अण्णाबाईमध्ये त्यांना सुद्धा मला वाटतं अण्णाभाऊ साठेचा पुरस्कार मिळाला. अतिशय त्यावेळेला आमचे अण्णा उत्सव समितीचे अध्यक्ष होते आणि अण्णांना आम्ही उत्सव समितीचं गाडी दिली आणि अण्णांना आम्ही पुरस्कारासाठी जावं म्हटलं. अण्णा खरं तर हे अण्णाचं यश आहे. उद्या आमच्यासारखी गारफाड्यांच्यासारखी मंडळी अण्णाभाऊंचा विचार समाजापर्यंत नेण्यासाठी मी काम करतोय. आणि अशाच पद्धतीचा अण्णांना जे पुरस्कार मिळाला की पुन्हा आम्हा सर्वांना तो मिळावा आणि अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा काल वाटेगावात अण्णा गेलो होतो. अण्णाभाऊंचं कुटुंब बाबासाहेब फार अडचणीत आहे. त्यांनी फार दुःख माझ्यापाशी व्यक्त केलं. त्यांना आम्ही शब्द दिला अण्णा की तुम्हाला येणाऱ्या जयंतीमध्ये तुमचं निश्चितपणानं गारफाडे साहेब आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. आज त्यांचं आपण आता आनंद उत्सव साजरा करीत असताना काल माझ्या खरोखर डोळ्याचं पाणी आलं की त्या बिचारीचं जीवन मरणाचा प्रश्न उभा आहे. मात्र आपण आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिला कुठेतरी महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. बाबासाहेब असा आपण प्रस्ताव तयार करा गारफाडे साहेब. आणि काल बाबांनी मिटिंग घेतली होती. आपले आठवडे साहेब मंत्री आहेत. तात्काळ त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ नये. त्यांचे कुटुंब दुःखी आहे. आपण इकडे जयंती साजरी करत असताना मात्र तिच्या डोळ्यात आलेला अश्रू ही फार गंभीर मला गोष्ट जाणवली. म्हणून अण्णा तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. माझा सत्कार नाही केला तरी चालेल, मात्र अण्णा त्या कुटुंबासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल या ठिकाणी मी सांगेन. मी जास्त काय बोलणार नाही. मात्र पुन्हा एकदा सर्वांना तुमच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी 200 संपूर्ण